I think I know she like it 'cause she जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो व्हिडिओ फुल खतरनाक जो होणार आहे भावनो, तर त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। आणि व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशन आवश्यकता पडणार आहे, ज्याचं नाव आहे काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सर्व काही मी तर टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली अपलोड करत असतो, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता। आणि एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असेल किंवा माझ्याशी बोलायचं असेल तर इंस्टाग्रामला पण मेसेज करू शकता। तर इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन फॉलो करा आणि मेसेज करा। आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर व्हिडिओला लाईक करा किंवा नका करू, पण तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण की तुमच्यासाठी अशीच ट्रेनिंग एडिटिंग मी मराठी भाषेतून घेऊन येत असतो आपल्या। तर चला, जरा वेळ नाही घालवता, आपण आजची एडिटिंग सुरू करूया। ओके, तर गाईज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे आणि इथनं 3 नंबरची 1.1 ही साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला इकडं वरती मीडियाचं ऑप्शन दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं बॅकग्राऊंडवरती जायचं आहे आणि एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्या नंतर करायचं काय, आपल्याला परत लेअरवरती जायचं आहे। लेअरवरती जाऊन टेक्स्टमध्ये यायचं आहे आणि टेक्स्टमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला जसं काही एक लिहून घ्यायचं आहे, तुम्ही सिम्पली तुमचं नाव पण लिहू शकता आणि सिम्पली तुम्हाला मी जसं लिहितो तसं पण तुम्ही लिहू शकता, ठीक आहे। तर मी इथं लिहित आहे किंग, आणि तुम्हाला तुमचं नाव लिहायचं असेल तर नाव पण तुम्ही लिहू शकता भावांनो, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। पण आता मी लिहितो आहे किंग, आणि इथं आणखीन एक आपल्याला इमोजीस लावून घ्यायचा, बघू शकता अशा प्रकारे। आणि किंग नेम लिहून घेतल्याच्या नंतर करायचं काय, इथं तुम्हाला फाउंडच्या ऑप्शनवरती जायचं आहे। फाउंडवरती गेल्याच्या नंतर क्लिक करायचं आहे आणि याच्यामधनं इथं खूप सारे पाऊंड दिलेले आहे, त्याच्यातून तुम्हाला जो पाऊंड याच्यावरती लावून घ्यायचा असेल तो तुम्ही लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही। तर सिम्पली मी एक पाऊंड इथं ॲड करून घेतलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे। लेअरवरती जाऊन तुम्हाला इथं इफेक्ट दिसत असेल 2 नंबरच्या ऑप्शनवरती, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। आणि तुमच्याकडे हावाला इफेक्ट नसेल, बघू शकता, असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर हावाला तुम्हाला काय करायचं आहे, इथं खाली गेट मोरवरती जायचं आहे आणि गेट मोरवरती जाऊन डाटा ऑन करून तुम्हाला हा इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल, ठीक आहे। डाउनलोड करून घेतल्याच्या नंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे, ह्या इफेक्टवरती यायचं आहे आणि याची जी आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे, सॉरी, या इफेक्टवरती, आणि याची जी लेंथ आपल्याला फक्त एवढी ठेवायची, ठीक आहे। किंग नावावरतीच ठेवायची अशा प्रकारे। किंग नावावरती ठेवल्याच्या नंतर करायचं काय, आता आपल्याला परत आपल्याला इथं व्हिडिओच्या पुढे यायचं आहे, बॅकग्राऊंडच्या लास्टला, आणि लास्टला आल्याच्या नंतर बघू शकता वरती तुम्हाला परत मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण PNG तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचे त्या PNG सिलेक्ट करून घ्यायचे आता सगळ्यात पहिले, ठीक आहे। तर तुम्ही जितके PNG ॲड करायचे असेल तितके PNG सिलेक्ट करून घेऊ शकता, पण सिम्पली तुम्हाला 7 PNGच्या आतच करायचे आहे, ठीक आहे। तर भावना मी काही PNG सिलेक्ट करून घेतोय आता, ठीक आहे। भावना बघू शकता मी PNG सिलेक्ट केलेले आहे। PNG सिलेक्ट केल्याच्या नंतर PNGवरती क्लिक करायचे आणि PNGवरती क्लिक केल्याच्या नंतर करायचं काय, आपल्याला इथं तुम्हाला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे, सॉरी, या बॉक्सवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुमच्याकडे हा वाला इफेक्ट नसेल, बघू शकता, शेक इफेक्ट, आणि असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि नसेल तर तुम्हाला हा इफेक्ट इथं खाली गेट मोरवरती जाऊन डाउनलोड करून घ्यावा लागेल, ठीक आहे। तर आपण याच्यावरती क्लिक करायचं शेक इटवर, आणि तस तुम्हाला 1 नंबरला 2 नंबरचा इफेक्ट लावायचा आहे, ठीक आहे। आणि इथं 2 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचे आणि परत त्याच्यावरती यायचं आपल्याला, त्या इफेक्टवरती, शेक इफेक्टवरती, आणि 4 नंबरचा लावू शकता किंवा 3 नंबरचा, तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमच्या हिशोबाने लावू शकता। जे ट्रान्झॅक्शन तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्ही ॲड करून घेऊ शकता भावांनो, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। अशा प्रकारे जसं मी ॲड करीत आहे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचं, सगळ्या PNGवरती तुम्हाला लावून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे भावांनो, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा यार, खूप मेहनत घ्यावं लागते व्हिडिओ बनायला, प्लीज व्हिडिओला लाईक करा। आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग मी मराठीमधनं घेऊन येत असतो, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन विचारायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला पण मेसेज करून विचारू शकता भावांनो, मला काही प्रॉब्लेम नाही। तर बघू शकता अशा प्रकारे सगळ्या याच्यावरतीच ट्रान्झॅक्शन लागलेलं आहे।
आता करायचं काय आपल्याला परत लेअरवरती जायचं आहे, लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळेल. ती PNG तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायची. बघू शकता ही PNG आहे. कैची साईडच्या ऑप्शन जाऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायची आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे बघू शकता. शेवटपर्यंत नेल्याच्या नंतर करायचं काय आहे, आता आपल्याला याच्यावरती एक सॉन्ग ॲड करून घ्यायचं सगळ्यात आधी. तर ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचं सॉन्ग असेल ते सॉन्ग तिथनं तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता सॉन्ग ॲड झालेलं आहे. थोडंसं आपण आता मॅच करून घेऊया सॉन्ग व्हिडिओवरती. ठीक आहे, तर त्यासाठी थोडंसं आपल्याला पुढे यावं लागेल आणि व्हिडिओ आपल्याला बघू शकता. तर आपल्याला कम से कम ही ब्लॅक बॅकग्राऊंडची साईज ही 4 सेकंदापर्यंत घ्यायची. बघू शकता 4 सेकंदापर्यंत. आता 3 सेकंद झालेली, अजून थोडंसं पुढं सरकून घ्यायचं आहे, थोडंसं अजून. बघू शकता 4 सेकंदापर्यंत झालेली. आता थोडंसं ऐकून घेऊया. तर एकदम परफेक्टपणे झालेलं आहे. आता करायचं काय, या PNG वरती क्लिक करायचं भावनो आणि कैची साईडच्या ऑप्शनवर जाऊन PNG ला परफेक्टपणे ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे जशी मी ॲड केलेली आणि डबल इक्वलचं ऑप्शन तिथे असेल याला ऑन करून टाकायचं आहे. ठीक आहे, ही PNG ऑलरेडी एकदम परफेक्टपणे ॲड झालेली, हिला ॲड करायची गरज नाही. ही PNG बघू शकता, हिला अशा प्रकारे PNG वरती क्लिक करून झूम करायचं आहे आणि इथं तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे आणि डबल इक्वलचा ऑप्शन ऑन करायचं आहे भावनो. ठीक आहे, या PNG वरती क्लिक करायचं, हिला पण अशा प्रकारे बघू शकता. एकदम परफेक्टपणे टाईम लागला तर लागू द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण व्हिडिओ एकदम प्रोफेशनल दिसला पाहिजे. एडिटिंग एकदम भारी दिसली पाहिजे भावांनो. ठीक आहे, टाईम लागला तर लागू द्या, काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण PNGला ॲड करून घ्यायचं आहे परफेक्टपणे. बघू शकता आता राहिलेली आपली लास्ट PNG, तिला पण आपण अशा प्रकारे ॲड करून घेऊया, काही प्रॉब्लेम नाही. बघू शकता अशा प्रकारे पूर्ण PNG आपण आता ॲड केलेले आहे. आता या PNG वरती क्लिक करायचं आहे आणि इथं याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्याकडे हा इफेक्ट असेल भावांनो तर चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि नसेल तर खाली तुम्हाला हा इफेक्ट डाउनलोड करण्यासाठी गेट मोरवरती जाऊन डाटा ऑन करून हा इफेक्ट पण तुम्हाला डाउनलोड करून घ्यावा लागेल. आपल्याला त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आणि स्टेप बाय स्टेप हा इफेक्ट आपल्याला आपल्या पूर्ण व्हिडिओवरती PNG वरती लावून घ्यायचा भावांनो. ठीक आहे, 1 नंबरच्याला 1 नंबरचा लावायचा आहे, 2 नंबरच्याला 2 नंबरचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे, स्टेप बाय स्टेप, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि भावांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. कमेंट करत नाही यार तुम्ही, चांगले एक छानशी कमेंट. व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला किंवा व्हिडिओमध्ये काही कमी असेल तर ते पण तुम्ही मला सांगा कमेंट करून, मी नक्की ते सुधारायचा प्रयत्न करेल भावांनो. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडला पाहिजे आपला व्हिडिओ, त्यासाठी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो. व्हिडिओमध्ये काय कमी आणि तुम्हाला कसा व्हिडिओ पाहिजे ते पण मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा जा. तुमच्या कमेंटची मी वाट बघतो, पण तुम्ही कमेंट करीत नाही भावांनो. कमेंट करा जा आपल्या व्हिडिओला. ठीक आहे, तर बघू शकता पूर्ण व्हिडिओवरती आपण अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड करून घेतलेला आहे. आता करायचं काय, त्यानंतर आपल्याला ह्या व्हिडिओची थोडीशी लेंथ कमी कमी करून घ्यायची. ठीक आहे, बघू शकता प्रत्येक PNGची जी लेंथ आहे आपल्याला थोडीशी कमी करून घ्यायची. बघू शकता अशा प्रकारे, काही प्रॉब्लेम नाही. पूर्ण PNGची थोडी लेंथ आपल्याला कमी करून घ्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, आता आपल्याला लेअरवरती जायचं आहे, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं एक फॉग इफेक्ट मिळेल, तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता हा वाला इफेक्ट. कैचीच्या साईडच्या ऑप्शनवर जाऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि याची जी लेंथ आहे आपल्याला इथं घ्यायची. ठीक आहे, पुढं खेचून घ्यायची, त्याच्यावरती क्लिक करून. इकडं तुम्हाला ब्लेंडिंगचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती याला स्क्रीनवरती सोडायचे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर तुम्हाला इथं अल्फाचा ऑप्शन दिसत असेल, याला 80 वरती घ्यायचं. ठीक आहे, 80 वरती घेतल्याच्या नंतर परत इथं 3 डॉटवर जायचं आणि याला सेंड टू बॅक करून द्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे याच्यावर ॲड होणार आणि आपल्याला थोडंसं बॅकग्राऊंड अजून थोडंसं पुढं घ्यायचं आहे नॉर्मली. ठीक आहे, ही आपली टेक्स्ट PNG चेहऱ्यावर येत होती ती येणार नाही आता. ठीक आहे, बघू शकता तरी पण येते. तर आपण करू काय, या टेक्स्ट PNGला थोडंसं मागं सरकून घेऊया थोडंसं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आता बघूया, तरी पण दिसते. तर इथनं आपल्याला टेक्स्ट PNGला समोरील पार्ट कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे बघू शकता. टाईम लागला तर लागू द्या, काही प्रॉब्लेम नाही भावांनो. आणि त्यानंतर करायचं काय, ही किंग जी PNG आहे हिच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. बघू शकता आणि हिला असं घुमवून घ्यायचं आहे सगळ्यात 1 नंबर. ठीक आहे, घुमवून घेतल्याच्या नंतर हिला छोटंसं करायचं आहे आणि इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे. आपण त्या PNG वरती परत क्लिक करूया. PNG वरती क्लिक केल्याच्यानंतर तिला इथं खाली ॲड करून घ्यायचं परफेक्टपणे. बघू शकता आता एकदम परफेक्टपणे ॲड झालेली आहे.
बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय आहे, परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल. ती बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची. बघू शकता ही वाली. आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची. व्हिडिओच्या शेवटपर्यंत नेल्याच्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं. ब्लेंडिंगचं ऑप्शन जसं असेल याच्यावरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचे. त्यानंतर परत लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक ॲटिट्यूडवाली अशी टेक्स्ट PNG मिळेल. ती PNG तुम्हाला इथं ॲडजस्टमेंटवरती जाऊन थर्ड नंबरची सेकंड आणि थर्ड नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची. बॅक यायचं आहे. ब्लेंडिंगचं ऑप्शन जसं असेल याच्यावरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचे. क्लिक करायचं आहे, छोटंसं करायचे, थोडीशी साईज छोटी करायची आहे आणि इथं वरती तुम्हाला ॲड करून घ्यायचं. बघू शकता इथं कोपऱ्यामध्ये. आणि हिची जी लेंथ आहे पूर्णपणे शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. ठीक आहे. एवढं झाल्याच्या नंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे. इथं यायचं आहे, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं एक PNG मिळेल. ती व्हिडिओ मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला याच्यावरती ॲड करून घ्यायचा. बघू शकता अशा प्रकारे. आणि हिची जी लेंथ आहे आपल्याला एक नंबर पाहूनच ॲड करायचं आहे आणि ॲडजस्टमेंटच्या ऑप्शनवरती यायचं आहे. थर्ड नंबरची आणि सेकंड नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची. ब्लेंडिंगवरती यायचं आणि स्क्रीनवरती सोडायचे. त्यानंतर इथं यायचं आहे आपल्याला आता या व्हिडिओच्या. इथं आल्याच्यानंतर लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं आपल्याला आणखीन एक हा व्हिडिओ मिळेल. हा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. काहीची साईडच्या ऑप्शन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं. बॅक यायचं आहे आणि थर्ड नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची. ठीक आहे. आणि सेकंड नंबरची आणि थर्ड नंबरची लेंथ पूर्णपणे हाय केल्याच्यानंतर तुम्हाला खाली इथं ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर परत या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर जाऊन तुम्हाला इथं सेंड टू बॅक करायचं आहे. ठीक आहे. तर आता जो आहे तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो की व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. तर बघू शकता पूर्णपणे आपला ॲटिट्यूडवाला एक नंबर व्हिडिओ बनवून रेडी झालेला. आता करायचं काय आहे, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. शेअरच्या आयकॉनवरती क्लिक केल्याच्यानंतर याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी मी अशीच लेटेस्ट एडिटिंग घेऊन येत असतो. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.